सबका साथ सबका विकास ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे। केवळ हिंदूच नाही तर केंद्र व राज्यातील सरकारला मुस्लिमांचीही मते मिळाली आहेत। आंतरजातीय विवाह ही समाज एकत्र आणणारी संकल्पना आहे। त्यामुळे लव्ह जिहाद वरून केवळ मुस्लिम समाजाला कठोर विरोध करणं चुकीचं आहे। या भूमिकेशी मी सहमत नाही। राज्य सरकार जर लव्ह जिहाद विरोधी कायदा करणारच असेल तर त्यामध्ये हिंदू मुलींचे धर्मांतर करू नये असा नियम घालावा, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले। दरम्यान राज्यातील दलितांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे सक्षम गृहमंत्री असताना असे प्रकार होणं त्यांच्यासाठी भूषणावह नाही। याबाबत त्यांनी लवकरच मी त्यांची भेट घेणार असल्याचंही आठवले म्हणाले आहेत। राज्य शासन लव्ह जिहाद विरोधी कायदा आणण्याच्या तयारीमध्ये आहे, त्यामुळे विषमता वाढेल। वास्तविक समाजांना एकत्र आणणारी संकल्पना म्हणून आंतरजातीय विवाहाकडे पाहिलं जातं। त्याला लव्ह जिहाद असं नाव देत मुस्लिम समाजाला कठोर विरोध करणाऱ्यांच्या भूमिकेशी सहमत नाही। त्यामुळे भाईचारा थांबू शकतो। महायुतीला मुस्लिमांचीही मते मिळाली आहेत असं सांगत रामदास आठवले म्हणाले, आंतरजातीय विवाह केल्याने भोर येथील बौद्ध युवक विक्रम गायकवाड याच्या खून प्रकरणातील आरोपींना अटक होत नाही। केवळ एकाच आरोपीस अटक करण्यात आली आहे। संविधानाचा अपमान झाला म्हणून आंदोलन करणारा परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणातील दोषी पोलिसांच्यावर कारवाई होत नाही। वास्तविक सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला हे स्पष्ट असताना कारवाई टाळाटाळ होते। त्यामुळे राज्यातील दलित समाज स्वतःला असुरक्षित समजू लागलाय। देवेंद्र फडणवीस यांच्या काळात असं प्रकार होणं योग्य वाटत नाही अशी खंत व्यक्त करत आठवले म्हणाले, राज्यातील पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत का याचा जाब देवेंद्र फडणवीस यांना भेटून विचारणार आहे। पीडित दलितांना न्याय मिळणार आहे की नाही हे विचारणार आहे। एकीकडे संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सापडतात, मात्र दलितांच्यावरील अत्याचार केलेले आरोपी सापडत नाहीत। हा विरोधाभास का, याबाबतही फडणवीस यांना विचारणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं। आमचं निवेदन आहे, दलितांवर अत्याचार झाल्यानंतर आरोपी लवकर पकडले जात नाही आहे आणि संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये मात्र सगळे आरोपी पकडण्यात आलेले, एक आरोपी पकडला नाही। पण SIT जे आहे ते SITमध्ये PSI किंवा असे जे मामूली अधिकारी आहेत अशा अधिकाऱ्यांकडे ती इन्क्वायरी दिलेली आहे। आता जो सोमनाथ सूर्यवंशी आपला परभणीचा आहे, संविधानाचा अपमान झाल्यानंतर जे दलित तरुण महिला सगळ्या रस्त्यावर आल्या, काय हिंसक घटना, थोड्या दगडफेक किंवा काय टायर जाळणे अशा काही घटना घडल्या आहे। पण पोलिसांना काय एवढा राग येण्याची आवश्यकता नव्हती। म्हणजे सोमनाथ सूर्यवंशीला जे मारलं, उलट त्यांनी त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे होतं की संविधानाचा अपमान केल्यानंतर तुम्ही तीव्र आंदोलन केलेलं आहे। ठीक आहे, काय कायदेशीर केस असेल तुम्ही करा, पण त्याला मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे असे प्रकार देवेंद्रजींच्या काळामध्ये होणं आम्हाला योग्य वाटत नाही आहे। देवेंद्र फडणवीस हे सक्षम असणारे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे गृह खाते आहे आणि ज्या दलितांनी भरभरून मतं देऊन आपल्याला सत्तेवर आणलेलं आहे त्या दलितांच्याबद्दल अशी परिस्थिती असणं योग्य वाटत नाही आम्हाला। चांगल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी। आता सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये अजून पोलिसांना पकडलं जात नाही आहे। मग ते म्हणतात की मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी करतायत, SIT इन्क्वायरी करतायत, SIT किती दिवशी इन्क्वायरी करणार। चांगला अधिकारी नेमला पाहिजे आणि ज्या पोलिसांनी मारहाण केलेली आहे त्यांच्यावर ॲक्शन झाली पाहिजे, पण ते होत नाही ॲक्शन। विक्रम गायकवाडच्या केसमध्ये एकच आरोपी पकडलेला आहे। आता एक आरोपी 22 वार करू शकतो का? आणि हा एकदम बॉडी बिल्डर होता, रोज एक्झरसाईज करत होता, त्यामुळं त्याला 4 जरी लोक त्याला मारायला आले तरी तो त्यांना बाजूला करू शकतो अशी त्याची बॉडी होती, रोज एक्झरसाईज करायचा। तर म्हणून हे पोलीस काय बरोबर इन्क्वायरी करत नाहीत, कुठल्या दबावाखाली पोलीस आहेत काय मला माहीत नाही आहे।